नमस्कार. नमस्कार. आज गुलाबाचा मानकरी झाला ना? हो. किती नंबरला काय गाडी? क्वार्टरचा 2 नंबर खेळा. कशी पाहिली गाडी? काय कसं काय नियोजन? चांगली गाडी पाहिली. आता लगातार 5-6 मैदान झाली हीच गाडी पळते आमची गौऱ्यांना स्वानीची गाडी. हा हा. मोठ्या मैदान असो किंवा पिस्टन कुठे नेमकं काय चाललंय? कसं काय पुसेगाव जवळ आलं? घरीचे बैल त्याला बांधूनच आहे. काय नाही जास्त गाडीत बाहेर. हा. पुष्यगाला झाला कवर काढायचं पळवायचं. संघर्ष लय झाला पण आहे ना पिस्टनला जरा. हो, भरपूर संघर्ष म्हणजे हा. दिवस लय संयम आणि संघर्ष म्हणजे त्याच्या नशिबाला संघर्ष आलाय. त्याच्यामुळे काही विषय नाही. सगळे दिवस सारखे नसतात. थोडेफार दिवस वाईट बघितल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. त्यातनं सुरुवात झाली आहे ना सगळी. हो, त्याचा काही विषय नाही. आपल्याला काय माहित नाही का आपण हारूनच जिंकण्यात आलेले. हारायचं काय आपल्याला माहित नाही का? कारण पिस्टन घेऊनच तयार केलं होतं ना. हो, आपण लहानाचा मोठा करून आपण घडवलेला आहे त्याला. आपल्याला माहिती आहे ना कुठं थांबायचं कुठं घडायचं. तोंड येत असणार पिस्टन आहे ना. मोठ्या मैदानात जरी मी काय ना आजारी असलं लागलं तरी पण बैल पळावतोच. म्हणजे किती काय होत्या पण इज्जती पायासाठी बैल मी पळावतो. ती गटाला का मार खायचो आनंद तसं काय नाही. पण बैल हा पळावतोच मी. म्हणजे असे कुणी म्हणायला नको की भिवून खेळतात असं काय नाही. आणि बैल मोठ्या मैदानात बारीक होता असं आदतला मला मस्त पहिरे आदतला मी पळवत नाही बैल. मी मोठ्या मैदान मुद्दाम पळवतो. काय कवा ना तिकडं आपल्याला माहिती आहे आपला बैल काय चीज आहे. थोडस आता आजारपणात गेला म्हणून त्याचा काही विषय नाही. पण काय ना काहीतरी गाडा बैल आता ताप पडले. म्हणजे तो आजारपणाचा आहे म्हणूनच तू म्हणताय ना ओंकार भाई, नाहीतर 100% काढला असता. 100% काढला असता. त्यामुळे पुसेगावकडे जरा हे आहे का म्हणजे बरा झाला तरच. गेल्या वर्षी खटावचा 7 बाऱ्याचं फायनल घेतले त्यानंतर त्याची कमतरता आहे. ठीक आहे आता पुढच्या वर्षी नक्की घेऊ. ते सगळे आठवणी येत असतील जुळून करून. त्याच्या आठवणीच प्रत्येक असं मैदान गेलं काय आपण गेल्या वर्षी फायनल घेतले ते आता त्याच्या आठवणी. हा ठीक आहे. काय ते जेव्हा तो चालू झाला तेव्हा कंटिन्यूस आहे ना गुलाल होतेच कंटिन्यू बोलायला होताच. हा. काही विषय नाही. थोड्या दिवसात नक्कीच कमबॅक करेल. चोरात आहे का नाही? हो 100%. पिस्टनचा कमबॅक बघायसारखा असेल. 100%. सोन्या नाव चालू होतं म्हणला राय तुमचं. आहेत बैलांचं काही विषय नाही. बैल आहे आपल्या मागं नाव चालू आहे बैलांचं. म्हणजे पुसेगावला दोघातला एक तरी दिसेल सोन्या किंवा पिस्टन. हो 100%. दोन्ही बैल दिसतील पाहता असं काय नाही. म्हणजे वेगवेगळ्या पायऱ्यात. हो म्हणजे तुमचं म्हणणं ओंकार भाई गुलाल तुटला नाही पाहिजे. हो 100% काय ना काहीतरी आपण काय असं काय हे नाही. 100% काय बिघडू शकतं असं काय. काय झालं नेमकं आता परत लागले काय? हो जरा थोडासा पायाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थोडंसं पुसेगावचं कसं काय नियोजन राहील तरी मोठं मैदान आलं मानाचं? बघू आता अजून तर काय केलं नाही. जर बैलाला फेऱ्या टाकायच्यात फेऱ्या टाकल्यावर कळण बैला. सोन्या त्याचं नाव ठेवतोय ना जाईल तिथं हायच गुलाल राहायचं. सोन्या 100% गुलाल जरी असा पायऱ्यात जरी दिला तरी क्वार्टरला का ना पण राहतोच. पण गुलाल कपाळाला लागतो नक्की एवढं. आणि तो अजून एक होता दिसला ते पांढरा हाय ना मल्ला रे. त्याचं कसं चालू आहे आता? त्याचं चांगलं चालू आहे आता. तो हाय पळायला आपलं आता परवा दिवशी मैदान तिथं पळायला आहे. ओळखीत होता पिस्टन? ओळखीत नव्हता नव्हता का? सोन्याचा होता. सोन म्हणजे ते लागल्यापासून काढलंच नाही का बरं? कसं तरी पुसेगावचं काय नियोजन राहील? मोठं मैदान आहे. बघू आता करायचं. आता फेऱ्या टाकल्याशिवाय तर नाही कळणार बैलाचा अंदाज घेऊन. तसं करायचं नियोजन. सोन्याबद्दल काय सांगाल? त्यानं पण नाव चालू ठेवले आपलं. सोन्या काय त्याचं काय तो जसा आणला तसा काय ना काहीतरी बैला मग आमचं नाव चालवतोय तेवढं समाधान आहे. पिस्टनच्या मागे ह्याचं झालं की मागे मल्हार आहे ना अजून किती काय चालू आहेत मागे तयार करायची? आहेत अजून काय वासरू एक बारीक. करायचं काय ना काहीतरी आपलं उलाढाल. म्हणजे कंटिन्यू चालूच असतं ना. हो एखादा पिस्टन आज नऊ परत पडला चांगला आहे ना. काही विषय नाही. अजून हे मल्हार आहे माग. एखादा वासर घ्यायची आपलं तेच गाडवायचं आणि पळवायचं. आज 9-12चं मोठं मैदान होतं. काय बोलाल त्याच्याबद्दल? चांगलं मैदान चांगलं झालं. 5-5:30 फायनल झाला अंधाराच्यात. 3 वाजता गटू राखलोय त्याच्यामुळे मैदान पटकन उरकलं. मैदानाने अतिशय सुंदर घेतलं मैदान. मैदानाचा काही विषय नाही. चांगलंच मैदान. तर सोन्याचा कसा पायरा काय दिसेल नियोजन तरी? काय आता सोन्याचं बी नाही अजून केलं. आजच्या अंदाजा करायचा आता पायरा सोन्याचा. ओके. म्हणजे आता सगळे बऱ्यापैकी सगळे तिथेच बघायला लागले ना आता नियोजन कशी होणार काय होणार आहे ना. सोन्याकडनं अपेक्षा आहेत चांगल्याच आहे ना. कारण चांगलं अपेक्षा आहे आता. बैलाचा तर काय थोडासा आहे संघर्ष त्याच्यामुळे. कधी वाटते तरी पिस्टन किती दिवसात क्लिअर होईल तुम्हाला? डॉक्टरांचं म्हणणं बिन काय होईल म्हणजे बैल झालाय तसा बऱ्यापैकी कवर. पण आता फेरा काढले की आपल्याला बैलाचा पुरा अंदाज कळेल. जसा हळूहळू काढला तर पहिल्या स्पीड लावणारी फिक्स आहे ना. थोडा वेळ घेईल पण लावणार आहे. हो 100%. कारण शेवटी नंदीचा आहे ना. आणि ऊन लागायला चालू झालं की ते पळणार. आणि तर किती दिवसात संघर्ष लागला तरी अंदाज मला वाटते आहेत गुलाल 5-6 महिने झालं बैल आहे ना. ह्याच्यात कंटिन्यू गुलाल आहे ना. बैलांचा पिस्टन आहे ना. पण असं मोठं मैदान